श्री स्वामी समर्थ। जे करती धांबिक भक्ती, तयावरी स्वामी कृपा न करती. जे सद्भावे ओवाळती, त्यावरी होती कृपाळुवा. किती सुंदर ओवी स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितलं आहे. जे फक्त दिखाव्यासाठी माझी भक्ती करता, त्यांच्यावरती मी कधीही प्रसन्न होत नाही. पण जे मनोभावे अंतःकरणापासून मला समर्पित होता, अनन्य भावाने मला शरण येतात आणि माझी सेवा करता, त्यांच्यावरती मी कायम कृपा करत असतो, हे स्वतः स्वामींनी सांगितलं आहे. त्यामुळे आपली भक्ती कशी आहे हे प्रत्येकाने बघावे. आज या ताईंसोबत जे काही घडलं आहे, जे काही अनुभव ताईंना आले आहे, ते ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती आज शहारे उभे राहणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील छोटे मोठे सर्व अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. स्वामींची भक्ती काय, स्वामींची सेवा काय, मला काही एक माहीत नव्हतं. स्वामी भक्तांनो, मी पारनेर येथील रहिवासी आहे. माझे मिस्टर हे 2009 साली एक्सपायर झाले. मिस्टर गेल्यानंतर मला आता काय करावं ते कळत नव्हतं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मी एका स्कूलमध्ये टीचर आहे. मला संगीताची फार आवड आहे. मला पहिल्यापासून संगीत फार आवडायचं. त्यामुळे मला मिस्टर गेल्यानंतर त्याच्यातच जास्त रुची वाटू लागली. मी रिटायर झाले. आता काय करायचं, पण मला श्रीकृष्णाची सेवा करायलाही आवडत असायचं. मी घरामध्ये श्रीकृष्णाची सेवा कायम करत असायची. त्या दरम्यान काय झालं की एका ठिकाणी आमचा कार्यक्रम होता. तिथे स्वामींचे भक्तिगीत करायचे होते आणि मला तिथे बोलवणं आलं होतं आणि मग मी तिथे गेली. तिथे गेल्यानंतर ते स्वामींचे गाणे, ते स्वामीमय वातावरण बघून मला खूप छान वाटलं. माझ्या डोळ्यातून सारखं पाणी तिथे येत होतं. सारखं मला स्वामी हे असं काय होत होतं मलाच माहीत नव्हतं, पण माझं अंतःकरण हे खूप भरून यायचं. ते स्वामींचे एक एक शब्द गाण्यातून ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी चालू होतं. ते म्हटले की महाराजांची इच्छा आहे की तुम्ही स्वामींची सेवा करावी असं. आणि त्यानंतर मग माझे ते गाणे सारखे गुणगुणत मी घरात राहिली आणि मला कधी स्वामींचं वेड लागलं मलाही कळालं नाही. माझ्याकडे स्वामींचा फोटो नव्हता, काहीच नव्हतं. आणि तिथला तो कार्यक्रम बघून मलाही वाटलं की माझ्या घरामध्ये देखील असे स्वामींचे गाणे भक्तिगीत व्हावं असं मला वाटलं. पण मला काहीच एक माहीत नव्हतं. मग काय करायचं, मी काय केलं की मग जवळ असलेल्या माझ्या मठामध्ये गेली. तिथे मठात गेल्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की मी तिथे स्वामींना श्रीफळ वगैरे ठेवलं आणि स्वामींना म्हटलं की स्वामी, मला तुमची गाणे घरी करायची खूप इच्छा आहे, पण तुम्हाला यावं लागेल, तुम्ही येताल का असं मी म्हटले. आणि मग त्यानंतर मी घरी आले. नंतर जानेवारी चालू होणार होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीला महाराजांचं घरामध्ये स्वागत व्हावं अशी माझी खूप मनामध्ये इच्छा होती आणि मग त्यासाठी मला तर स्वामींचा फोटो लागणार होता. मग मी दुकानात गेली. स्वामींचा फोटो खूप तिथे मोठे मोठे फोटो होते आणि एक फोटो मला खूप आवडला आणि तो फोटो मी घरी घेऊन आले. त्यानंतर 1 तारखेला मी घरी भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. स्वामींना अगोदरच आमंत्रण दिलं होतं आणि मला विश्वास होता की स्वामी येणार आहे. सर्व भजनी मंडळ सर्वजण आले. संध्याकाळी आम्ही 7 वाजता कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाला जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून घरात खूप छान वाटत होतं. इतकं छान वाटायचं की मग मी त्या सर्वांसाठी नाश्ता वगैरेची सोय केली होती. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो 9-10ची वेळ होती. 9-10च्या दरम्यानमध्ये खरंच कोणीतरी आल्यासारखं वाटलं. अचानक इतका सुवास दरवळू लागला घरामध्ये की त्या सुगंधाने सर्वजण त्यांचं भानच राहिलं नाही. सर्वजण म्हणू लागले, किती छान सुगंध आहे, किती छान सुगंध येऊ लागला, किती छान आहे असं वाटत होतं. आणि त्यावेळेस स्वामींची स्वारी आली. प्रत्येकजण म्हणू लागलं की स्वामी प्रत्यक्षात आले आहे. मग आम्ही लगेच आरती करायला घेतली. स्वामींची आरती वगैरे झाली. सर्वांना प्रसाद वगैरे दिला. सर्वजण 11 वाजता घरी गेले. घरी गेल्यानंतर मला खूप छान वाटत होतं. घरामध्ये खूप फ्रेश वाटत होतं. असं वाटत होतं की आता काहीच करू नये, फक्त स्वामींचं भजन करत राहावं. इतकी मी स्वामीमय झाली होती. मला मिस्टरांची खूप आठवण आली, कारण माझ्या मिस्टरांनाही असं
खूप आवडायचं. त्यांनाही देवाचं करायला खूप आवडत असायचं. मला आठवण झाली, तुम्ही जर असता तर खरंच तुम्ही हा स्वर्ग पृथ्वीवरतीच बघितला असता. आज आपल्या घराचं खरंच स्वर्ग झाल्यासारखं वाटत आहे, असं मी त्यांना म्हटले आणि डोळ्यातून माझ्या अश्रू आले. त्यानंतर स्वामी भक्तांनो, स्वामी कृपेने आता काय करायचं हा खूप मोठा प्रश्न होता. कारण मुलीचंही लग्न झालं, मुलाचंही लग्न झालं, ते सर्वजण सेटल. मला मुलगा म्हणत होता की तू इथे राहू नको, आमच्यासोबत चल म्हणून, पण मला नाही करमत, कारण इथे माझं पूर्ण मन रमून गेलेलं आहे. मी त्यांना म्हटलं, तुम्ही जा, माझी काळजी कोणीच करू नका, माझे स्वामी माझ्यासोबत आहे, तुम्ही फक्त सुखी राहा, मी इकडं सुखी आहे, असं त्यांना सांगितलं. पण आता कुठेतरी टाईमपास करायचा, काहीतरी मन रमवायचं, म्हणून मग माझ्या मुलांनी काय केलं की मी तुला एक शॉप टाकून देतो, फक्त तू बसल्या बसल्या शॉप चालव, असं मुलांनी सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे, मी करल. मग शॉप कशाचा करायचा इथपासूनचा निर्णय होता. पण मी म्हटलं की आपण एक काम करूया, आपण जे काही स्वामींचे फोटो, जे मूर्त्या, स्वामी पूजेसाठी लागणारं साहित्य, त्याचंच आपण हे करूया. मला त्यामध्ये आवड आहे आणि मग माझं तिथे भजनही होईल, माझी सेवाही होईल आणि हे पण होईल. मुलगा म्हटलं ठीक आहे, तुला जसं आवडेल तसं आपण करूया. पण मग आम्ही तसंच केलं. मग एक मुलाने माझ्यासाठी एक गाळा विकत घेतला आणि तिथं आता स्वामींचं सर्व काही सामान वगैरे आम्ही भरलं, सर्व पूजेचं साहित्य भरलं. पण जे काही काम होतं ना, ते काम उद्घाटन दुकानाचं होतच नव्हतं. कारण जे काही मेन हे होतं ना, आपले जे आपण हे करतो फर्निचर वगैरे, ते कामासाठी ते लोक येतच नव्हते वेळेवर. आज आले तर 8 दिवसांनी येत नव्हते, 8 दिवस येत नव्हते, त्यानंतर 15 दिवस, असं करता करता दुकानाचं उद्घाटन मे महिन्यात होणार होतं, पण ते मे महिन्यात झालंच नाही. त्यानंतर मग मी काय केलं की आता आपण आहे ना, महाराजांचा फोटो बॅनर बनवायचा, त्यामध्ये दुकानाचं नाव श्री स्वामी समर्थ पूजा साहित्य असं दुकानाचं नाव टाकायचं, असं ठरवलं. त्यानंतर स्वामींचा फोटो बनवला, तेच सगळं दुकानाचं नाव वगैरे टाकलं. आणि जेव्हा ते बॅनर आम्ही दुकानावरती बसवलं, त्यानंतर स्वामी भक्तांनो, जे काम इतक्या दिवसाचं रखडलेलं होतं ते लोक येत नव्हते. स्वामींच्या आज्ञेने जेव्हा ते स्वामींचं अधिष्ठान झालं, स्वामी तिथे विराजमान झाले, त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की त्या दुकानामध्ये हे झालं, काम पटपट झालं. आणि तुम्हाला सांगते, खूप आनंदाचा क्षण, जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये गुरुपौर्णिमेला आमचं उद्घाटन झालं, दुकानाचं उद्घाटन झालं. स्वामींनीच ते करून घेतलं, स्वामींचीच इच्छा होती आणि स्वामीने तो एक अनुभव दिला की माझ्या इच्छेने हे सर्व काही होत आहे. त्यानंतर मग आमचं दुकान सुरू झालं. आता दुकानामध्ये बसल्या बसल्या मी महाराजांचं चरित्र वाचायची, गाणे लावायची. त्यानंतर जे मंत्राचं युनिट होतं ते लावून त्याच्यासोबत मी मंत्र म्हणू लागली. त्यानंतर हळूहळू आमच्या दुकानामध्ये लोक येऊ लागले आणि तसे तसे मग आमच्या दुकानातून नेलेल्या मूर्तीचे खूप त्यांना छान छान रिझल्ट येऊ लागले. सर्वजणांना मी फोन करून विचारायचे की तुम्हाला अनुभव आले का, तर सर्वजण एक एक अनुभव मला सांगू लागले. त्यावेळेस खूप छान वाटायचं की आपल्या हातून काहीतरी चांगलं स्वामी करून घेत आहे असं वाटायचं. त्यानंतर जो कोणी दुकानात येईल, आता जो स्वामी भक्त असेल, ज्याला देवाचं वेड असेल, तोच त्या दुकानात येत असायचा. त्यामुळे दुसऱ्या निंदास्तुती माझ्याकडून काही होतच नव्हती. कारण कोणी आलं तर लगेच असा विषय निघायचा, ते त्यांचा अनुभव सांगायचे, मी माझे अनुभव सांगायचे. असं करता करता खूप दिवस गेले. त्यानंतर स्वामी भक्तांनो, असेच माझे काय झालं की माझ्या मुलाचा जो मुलगा होता तो सुट्टीसाठी आमच्या घरी तिथे माझ्याकडे आलेला होता. माझे मुलं दोघंही मला खूप प्रेम करतात, मला खूप जीव लावतात, पण मला त्यांच्याकडे करमत नाही, मला इथेच करमतं, त्यामुळे मी जात नाही. मग ते सुट्टीला माझ्याकडे येत असतात. मग माझा नातू जो माझ्याकडे आला, मग त्यांना म्हटलं की तुम्ही दोघे जा, कारण ते दोघंही जॉबला होते, मी याला सांभाळते असं मी म्हटले. त्यानंतर तो माझ्यापाशीच राहिला. मग आम्ही सकाळी लवकर आवरायचो. माझी जी कामवाली बाई होती ती 3 वाजता आमच्या घरी येत असायची. त्यावेळेस काय झालं, स्वामी भक्तांनो, दत्त जयंतीचा सप्ताह होता आणि मग मी आता मठामध्ये पारण्याला जाऊ नाही शकत, कारण मुलाला बघणं, सर्व करणं नाही शक्य होत माझ्याकडनं. त्यामुळं मी म्हटलं की स्वामी, आता मी घरीच तुमचं पारायण करते, म्हटलं गुरुचरित्राचं पारायण करते. पण माझ्याकडे मेन म्हणजे ग्रंथही नव्हता. मग मी जो ऑनलाईन ग्रंथ मिळतात तो बघण्यास हे केलं, ऑर्डर करायला म्हटलं, आपण ऑर्डर करूया दुकानात, पण आता ग्रंथ ठेवूया म्हटलं, असं मी म्हटलं. पण मला एकही ग्रंथ
ग्रंथ मिळत नव्हता, कारण पारायण असल्यामुळे सर्व ग्रंथ हे गेलेले होते. मला खूप वाईट वाटलं की स्वामी, माझ्याकडून तुम्हाला आता करूनच घ्यायचं आहे की नाही असं. पण स्वामी भक्तांनो म्हणजे काय झालं की पारायणाला सुरुवात दुसऱ्या दिवशी होणार होती. आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे मला ग्रंथ दिसले आणि मग मी ते ग्रंथ ऑर्डर केले आणि मी त्यांना सांगितलं की मला सकाळीच ग्रंथ पाहिजे आहे. तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो, माझ्या हातामध्ये 10 वाजता स्वामींनी ग्रंथ दिला होता. मनापासून फक्त इच्छा पाहिजे करण्याची, इच्छाशक्ती. स्वामी महाराज ती आपल्याला कसेही ते देतात. तो व्यक्ती आला आणि त्याने तो ग्रंथ माझ्या हातात दिला आणि त्यानंतर मी पारायणाला बसले. पारायणाला बसल्यानंतर आता मुलगा लहान होता, एवढा काही मोठा नव्हता, त्यामुळे त्याला फार काही कळत नव्हतं. मग मी सकाळी लवकर उठायची आणि माझं वाचन करत होती. त्या दरम्यान काय झालं की तो खेळता खेळता, मी वाचत होती आणि तो खेळता खेळता माझं जे मशीन होतं त्या मशीनीवरनं खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याला प्रचंड मार लागला स्वामी भक्तांनो, त्याच्या डोक्यावरती खूप जोरामध्ये आवाज आला. मी खूप घाबरले, माझ्या काळजाचे ठोके चुकले. आता काय करायचं? खाली बघितलं तर रक्त, फडचीवरती रक्त दिसू लागलं, कारण त्याच्या डोक्याला खूप मार लागला होता. खाली हे होतं, खिळा पडलेला होता, तो खिळा त्याच्या डोक्यामध्ये दिसला, त्यामुळे रक्त तिथे निघू लागलं. मी खूप घाबरले, माझे पाय लटलट कापत होते, कारण कितीही नाही म्हटलं तरी हे लोकांची जबाबदारी माझ्यावरती होती असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण आपलं काय असतं ते आपलं मूल असलं तर काही नाही, पण आता काय करायचं, काय उत्तर द्यायचं, हे माझ्यापुढे खूप मोठे प्रश्न उभे राहू लागले. मी धावत पळत, पूर्ण घामाने ओली झाली होती, धावत पळत गेली आणि खाली ऑटो, आमच्या तिथे कधीही ऑटो नसतात हे तुम्हाला मी सांगते, पण त्या दिवशी मला काही कळालंच नाही. आमच्या तिथे ऑटो उभी होती. मी ऑटोमध्ये त्याला टाकलं आणि धावत पळत गेली. पैसे घेतले नाही, काहीच घेतलं नाही. अक्षरशः घर देखील मी उघडच ठेवलं, घर देखील लावलं नाही. हॉस्पिटलला गेली. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सर्व बघितलं. मग ते रक्त खूप हे झालं होतं. डॉक्टरांनी मग तिथे पट्टी वगैरे केली. डॉक्टर म्हटले घाबरण्याचं काही कारण नाही, थोडंसं मार आहे, पण ब्लड खूप गेलं आहे, त्यामुळे थोडीशी काळजी यांची घ्यावं लागेल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी त्या रिक्षावाल्यालाही पैसे दिले नाही. मग पुन्हा यायचं होतं. मी रिक्षावाल्याला खूप शोधू लागले, पण रिक्षावाला मला कुठेच सापडाना. डॉक्टरांचे पैसे द्यायचे होते, डॉक्टरांचे पैसे. मग मुलाला तिथूनच फोन केला हॉस्पिटलमधून की असं असं झालं. तर ते दोघंही खूप घाबरले. मी त्यांना म्हटलं स्वामी आहेत, काही होणार नाही, काळजी करू नका, घाबरू नका, निवांत निश्चिंत राहा असं मी त्यांना सांगत होती समजावून. पण माझंच मन मला खूप घाबरत होतं, मलाही खूप भीती वाटत होती. ज्या वेळेस डॉक्टर म्हटले ना की काही नाही, व्यवस्थित आहे, त्यावेळेस जीवात जीव आला आणि महाराजांचे आभार मानले की काही झालं नाही बाबा. पण मला एकच कळालं की तो रिक्षावाला कुठून आला आणि तो कुठे गेला. मी त्याला नंतर खूप शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचे पैसे मला द्यायचे होते, ते पैसे मी पुन्हा त्याचे देऊ शकले नाही. मग मला कळालं की प्रत्यक्षात स्वामी महाराजच आले होते आणि ते घेऊन गेले होते. त्यानंतर ते रिक्षाचे पैसे वगैरे मी स्वामींच्या मठात गेली, स्वामींना पेढे वगैरे घेऊन गेली, श्रीफळ नेलं, हार नेलं. स्वामींपुढे जाऊन खूप रडली, खूप म्हणजे खूप. स्वामी, आज तुम्ही मला खूप मोठ्या संकटातून वाचवलं. त्याला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं, माझं जीवनच संपलं असतं असं स्वामींना म्हटली. त्यानंतर स्वामींना श्रीफळ वगैरे दिलं, पेढे दिले आणि ते रिक्षाचे तुम्ही जे आला होतात ना म्हटलं, ते पैसे मी तुमच्या पेटीमध्ये टाकून देते. ते पैसे मी पेटीत टाकून दिले. त्यानंतर मुलाला त्याच्या घरी पाठवून दिलं आणि तेव्हा मी निश्चिंत झाले. महाराजांना म्हटलं आता यानंतर मी असं कधीही करणार नाही. म्हटलं तुमची जर कोणी जर घरी आलं तर मी अक्षरशः नामस्मरण करेन, पण अशी सेवा वगैरे काही करायची नाही, कारण खूप मोठी जबाबदारी ही आपल्यावरती असते आणि जर काही झालं तर आपण त्यांना कसं तोंड देणार हे काहीच सांगू शकत नाही. हा एक खूप मोठा अनुभव माझ्यासोबत घडला स्वामी भक्तांनो. त्यानंतर जेव्हा मी नवीन होते स्वामी सेवेमध्ये, मला काहीच माहीत नव्हतं स्वामींची पूजा कशी करतात, स्वामींना काय आवडतं काय आवडत नाही हे मला काही एक माहीत नव्हतं स्वामी भक्तांनो. आणि पूजा करता करता मी काय केलं, स्वामींना अष्टगंध न लावता मी स्वामींना कुंकू भरलं. खूप मोठं कुंकू मी स्वामींना लावलं. जशी आईसाहेब कुंकू लावतात, तुळजाभवानी मातांना कुंकू लावतं, तसं मी महाराजांना खूप मोठं कुंकू लावलं. मला माहीत नव्हतं की स्वामींना हळदी कुंकू चालत नाही. माहीत नसल्यामुळे मी हे केलं आणि कुंकू लावलं. आणि त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, संध्याकाळी मी सकाळी कुंकू लावलं आणि संध्याकाळी
जेव्हा मी पूजा करायला बसले त्यावेळेस अचानक मोबाईलमध्ये माझ्यासमोर आलं की म्हणजे असं की स्वामींना कुंकू वगैरे चालत नाही. आता स्वामींना कुंकू वगैरे चालत नाही हे माझं आलं तर स्वामींनी मला ते दाखवून दिलं, मला कळालं. पण आता मी स्वामींना म्हटलं की तुम्ही आदिमायेचंही स्वरूप आहात, तुम्ही सर्वस्व आहात, मला माहीत नव्हतं, यानंतर नाही करणार असं मी म्हटलं. त्यानंतर मी पूजा करायला लागली. माझ्या 11 माळी जप आणि तारक मंत्र मी रोज म्हणत असते. माझ्या 11 माळी चालू होत्या, डोळे बंद होते. त्यानंतर 11वी माळ माझी संपली. हळू मी डोळे उघडले तर माझ्या डोळ्यासमोर मला जे दिसलं ना स्वामी भक्तांनो, ते मी कधीही विसरू शकत नाही. माझ्या आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही तो क्षण. कारण माझ्यासमोर प्रत्यक्षात स्वामी महाराज देवीच्या रूपामध्ये बसलेले. मला त्या फोटोमध्ये 2 मिनिटासाठी मला ती झलक दिसली. कारण पूर्ण स्वामींचा शृंगार देवीच्या रूपामध्ये मला तेथे दिसला. त्यावेळेस स्वामींनी मला दाखवून दिलं की मीच आदिशक्ती आहे, मीच आदिमाया आहे, सर्व स्वरूप माझेच आहे, ब्रह्मा विष्णूही मीच आहे आणि आदिशक्तीही मीच आहे. माझ्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड हे सामावलेलं आहे. ते बघितल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलं, खूप म्हणजे खूप छान. हा मला सर्वात सुरुवातीला आलेला खूप मोठा स्वामींचा अनुभव होता. ह्या पृथ्वीवरती ह्या कलियुगामध्ये स्वामी भक्तांनो असा कुठलाही देव नाही तो प्रत्यक्षात दर्शन देतो. आत्तापर्यंत मी भगवानांची खूप सेवा केली, खूप म्हणजे खूप अगोदर, पण मला कधीही असे साक्षात्कार किंवा असे झालं नाही. पण जेव्हापासून स्वामींच्या सेवेत आली ना, तेव्हापासून स्वामींनी प्रत्येक क्षणोक्षणाला मला दाखवून दिलं होतं की हम गया नहीं जिंदा हो आणि मी तुझ्या सोबत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो आत्तापर्यंत आलेले मला असे अनुभव होते. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, या जीवामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मुखामध्ये तुमचं नाव असू द्या. तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी या पामराला कधीच देऊ नका. नको अंत पाहू त्वरे धाव घेई, तुझ्या विन नाही दुजी श्रेष्ठ आई. अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्था तुम्हा विन प्रार्थो कुणाला, समर्था तुम्हा विन प्रार्थो कुणाला. एवढंच म्हणावंसं वाटतं. स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.